सो रिसेंटली मी एका रिलेटिव्हच्या घरी गेले होते. सो त्यांची जी मुलगी आहे जी टीनेज होती, सो तिचा जो एक्सपिरियन्स आणि मी जेव्हा टीनेज होते तेव्हा माझा एक्सपिरियन्स हा सेम होता. सो त्यावेळी आसपासच्या रिलेटिव्हजने, फॅमिली मेंबरने काही मिस्टेक झाले, ते मिस्टेक तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ, हा माझा अनुभव. मी जेव्हा टीनेज होते, 14 to 15 एजला असतो आपण, तेव्हा आपण हार्मोनल चेंजेस होतात. पिरियड्समुळे बॉडीमध्ये एक प्रकारची वेगळी ग्रोथ होत असते. या ग्रोथमुळे काही वेळेला त्या वयातील जी मुलं असतात 15-16 वर्षाची किंवा 17-18 वर्ष, त्या वयाच्या मुलांमध्ये च्या बॉडीमध्ये वेट पुट ऑन होतं. सो ती एक प्रकारची ग्रोथ आहे. मी जेव्हा त्या वयात होते तेव्हा माझ्या रिलेटिव्हज तेव्हा मला चिडवायचे की काय मग तुझं वजन किती आहे, किती वजन आहे. आणि मग आपण एखाद्या पूजेला जेव्हा जेवतो तेव्हा ते फोटो क्लिक्स करायचे किंवा तू विहिरीत पडल्यावर पाणी सगळीकडे येईल वगैरे असे जोक्स करायचे. सो आणि रिसेंटली मी माझ्या रिलेटिव्सकडे गेलेली, त्यांची मुलगी देखील त्याच एजमध्ये 14-15 वर्षाची आहे. सो तिच्या आईच्या बोलण्यामधून मला जाणवलं की त्या मुलीने वेट पुट ऑन केलेलं. सो तिला असं वाटायचं, ती बोलत होती की माझं वजन वाढलं, पण तिच्या आईकडनं मन बोलण्यातनं जाणवलं की वजन वाढलं आहे हिचं, म्हणून वजन कमी करा. सो तुम्हाला मला जाणीव करून द्यायची आहे की अशा वेळेला मुलांना वजन वाढल्याचं तुम्ही बीज मनात घालू नका, की गिल्ट होऊ दे नको, बॉडी शेमिंग ते स्वतःच करायला नको लागू दे, स्वतःच्या शरीराबद्दल लाज वाटायला नको लागू दे. कारण ती एक प्रकारची ग्रोथ असते. एका ठराविक वेळ 15 ते 16 ते जेव्हा पिरियड चालू होतात मुलींना, जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात, तेव्हा अशी चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत असताना काही मुलांचे वेट पुट ऑन होतं. सो एक्सेप्ट दॅट ग्रोथ. ओके, सो टेक इट पॉझिटिव्हली. जे माझ्यासोबतच झालेलं ते स्लाइटली कमी प्रमाणात तिच्या बरोबर होताना मला जाणवलं. सो मला वाटलं की हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे. सो ही मिस्टेक तुम्ही करू नका. जर तुमच्या फॅमिलीमधील किंवा फॅमिली मेंबर्समधील जर 15-16 वर्षाचे टीनेज मुलं असतील, जर ते वेट पुट ऑन करत असेल बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस, सो त्यांना बॉडी शेमिंग करू नका किंवा मस्करीतही बोलू नका, अरे तुझं वजन वाढलंय असं दाखवू नका. सो हा माझा एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हा मी टीनेज होते आणि जेव्हा रिसेंटली ते सेम मी माझ्या आत्ताच्या टीनेजमध्ये पाहिलं. सो व्हिडिओ तो बनताय असं वाटलं मला, अगदी मनापासून वाटतं. हा छोटासा बदल आहे, पण तुम्ही तुमच्या मुलांमध्ये बॉडी शेमिंगची बीजं रोवताय. त्यांचा कॉन्फिडन्स याच्यामुळे लो होताना मी बघितलं आहे. सो असं वाटतं की सतत वाटतं की मी बारीक वेट पुट ऑन झालं असं वाटलं. त्या मुलांना कॉन्फिडन्सची बीजं घाला इन्स्टेड ऑफ बॉडी शेमिंगची. सो मस्करीत जरी तुम्ही बोलत असाल वेट पुट ऑन झालाय, सो इट्स अ ग्रोथ. ओके, हा जो ग्रोथवाला वर्ड होता तो मी माझ्या गुरुकडनं ऐकलेला की जेव्हा असं वेट गेन होतं तर इट्स अ बॉडी ग्रोथ, नो बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस. ओके, सो सपोर्ट देम काइंडली, डू नॉट डू द बॉडी शेमिंग करू नका. आणि त्यांचा कॉन्फिडन्स लो करू नका. तुमच्या ह्या मजाकमुळे, मस्करीमुळे त्यांच्या मनामध्ये एवढीशी लहानग्या जीवामध्ये ती एवढीशी लहान मुलगी मला बोलते की मला वजन कमी करायचं आहे म्हणून. म्हटलं अरे आत्तापासून का हे करतेस म्हणून. ऑफकोर्स आपण हेल्थची, फिटनेसची काळजी घेणारच, पण ते बॉडी वेट गेन होतं ते हार्मोनल चेंजेस. ओके, सो ऑफकोर्स हेल्दी राहण्याकडे आपण लक्ष देणारच आहोत, पण हार्मोनल चेंजेसमध्ये झालेल्या बॉडी वेट गेनमध्ये तुम्ही त्यांना अशी कमेंट करण्याऐवजी काइंडली सपोर्ट देईन. त्यांना सांगा नाही हे ग्रोथ होते आहे, नंतर होईल चेंज, फक्त फिटनेसकडे लक्ष द्या. दॅट्स इट, फिटनेसकडे लक्ष द्या, एवढंच असलं पाहिजे. सो माझा एक्सपिरियन्स आणि माझ्या जवळच्या टीनेज रिलेटिव्हचा एक्सपिरियन्स. सो तुम्ही जागरूक राहा या गोष्टीबाबत. तुम्ही तर चुकून मस्करीत कोणाला कमेंट करून त्यांचा कॉन्फिडन्स लो करत नाही आहेत ना, हे नक्की चेक करा. सो मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक्स, त्यापैकी पैसा आणि श्रीमंती, पापा कहते, प्रारंभ, प्रारब्ध ही 4 पुस्तकं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहे. अजून 5 पुस्तकं इन प्रोग्रेसवर आहेत. स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून्ड.
बाय.